आज आपण बीओसीचा सेकंड लेक्चर स्टार्ट करतोय. आपण फर्स्ट लेक्चर कव्हर केलेला ऑलरेडी अँड फर्स्ट लेक्चर मध्ये आपण कव्हर केला होता हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. देन आपण पाहिलं होतं डेफिनेशन ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि थर्ड आपण इम्पॉर्टंट पॉईंट पाहिलं होतं रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल. ठीक, 3 पॉईंट नंतर आपण फोर्थ वन पॉईंटला चाललेलो आहे. फोर्थ पॉईंट आपल्याला कव्हर करायचा आहे कॅल्क्युलेशन ऑफ सिग्मा अँड पाय बॉन्ड्स आणि याच्यानंतर आपण आजच कव्हर करणार आहेत, याच लेक्चरमध्ये कव्हर करणार आहेत डिग्री ऑफ कार्बन. सो सिंपल लेक्चर आहे आणि सिंपल 2 पॉईंट कव्हर करतात आपल्याला. फर्स्ट वन कॅल्क्युलेशन ऑफ सिग्मा बॉन्ड अँड पाय बॉन्ड्स अँड सेकंड वन कव्हर करायचं आहे आपल्याला डिग्री ऑफ कार्बन. ठीक आहे, जर तुम्हाला स्ट्रक्चर येत आहेत ना ऑलरेडी जे आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिले होते, देन आम्हाला पार्ट खूप सिंपल आहे कॅल्क्युलेशन ऑफ सिग्मा अँड पाय बॉन्ड. पण जर ते येत नसतील तर पहिले फर्स्ट वन लेक्चर पहा आणि फर्स्ट वन लेक्चर झाल्यानंतरच हे लेक्चर सुरू करा कॅल्क्युलेशन ऑफ सिग्मा अँड पाय बॉन्ड. ठीक आहे, सुरू करूयात कॅल्क्युलेशन ऑफ सिग्मा बॉन्ड अँड पाय बॉन्ड. जर तुम्ही व्हीबीटी स्टडी केली असेल केमिकल बॉन्डिंग चॅप्टर मध्ये, तर व्हीबीटी आपल्याला असं सांगते की 2 ऍटम मध्ये बनणारा जो पहिला बॉन्ड असतो तो पहिला बॉन्ड सिग्मा बॉन्ड असतो. कोणत्याही 2 ऍटम मध्ये बनणारा पहिला बॉन्ड हा सिग्मा बॉन्ड असतो अकॉर्डिंग टू व्हीबीटी. ठीक आहे, 2 ऍटम मध्ये जर 2 बॉन्ड बनत असतील बिटवीन 2 ऍटम, जर 2 बॉन्ड बनत असतील तर त्या 2 पैकी पहिला वाला बॉन्ड हा सिग्मा असतो, दुसरा वाला बॉन्ड हा पाय असतो. ठीक, आणि जर 2 ऍटम मध्ये 3 बॉन्ड बनतायत ट्रिपल बॉन्ड, तर त्या ट्रिपल बॉन्ड पैकी पहिला वाला बॉन्ड हा सिग्मा असतो, सेकंड बॉन्ड पाय बॉन्ड असतो आणि थर्ड वन बॉन्ड ही पाय बॉन्ड असतो. जर कोणत्याही 2 स्पीसीज मध्ये 4 बॉन्ड बनले किंवा 2 ऍटम मध्ये 4 बॉन्ड बनले, फर्स्ट वन बॉन्ड सिग्मा असतो, सेकंड वन बॉन्ड पाय असतो, थर्ड वन बॉन्ड ही पाय असतो, फोर्थ वन बॉन्ड डेल्टा बॉन्ड असतो. चला, डेल्टा आपल्या सिलेबसचा पार्ट नाहीये, आपण डेल्टा सोडून देऊयात. पण सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड 2 स्पेसिस मध्ये बनलेला पहिला बॉन्ड सिग्मा, सेकंड बॉन्ड पाय आणि थर्ड बॉन्ड पाय. ठीक, पालितो मी सेम. लेट फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 2 ऍटम आहेत. एका ऍटमला मी ए बोललो, एका ऍटमला बी बोललो आणि ए आणि बी मध्ये फक्त एकच बॉन्ड बनला. सो हा 2 स्पेसिस मध्ये 2 ऍटम मध्ये बनलेला पहिला बॉन्ड आहे, सो हा सिग्मा बॉन्ड आहे. ठीक, सेकंड वन लेट आपण असं बोललो ए आणि बी मध्ये 2 बॉन्ड बनले, फर्स्ट वन बॉन्ड सेकंड वन बॉन्ड. या 2 बॉन्ड पैकी जो पहिला बॉन्ड बनला होता तो सिग्मा आणि सेकंड वन बॉन्ड बनला होता तो पाय बॉन्ड आहे. ठीक, सिमिलरली जर मी बोललो ए आणि बी यामध्ये 3 बॉन्ड बनले, ए आणि बी मध्ये ट्रिपल बॉन्ड बनला, ए ट्रिपल बॉन्ड बी, तर या 2 ऍटम मध्ये बनलेला पहिला वाला बॉन्ड सिग्मा आणि हे जे दोन्ही बॉन्ड आहेत हे दोन्ही बॉन्ड पाय बॉन्ड बोलले जातील. डेल्टावर आपण नको जाऊयात, डेल्टा आपल्या सिलेबसचा पार्ट नाहीये. सो एक बॉन्ड बनला सिग्मा, 2 बॉन्ड बनले तर पहिला सिग्मा दुसरा पाय, जर 3 बॉन्ड बनले तर पहिला सिग्मा दुसरा पाय आणि तिसरा पाय. ठीक आहे, एक्झाम्पल घेऊयात, एक्झाम्पलवर अप्लाय करूयात. लेट आपल्याला एक मिथेन मॉलिक्युल प्रोव्हाइड केलेला आहे आणि बोलतायत की मिथेन मॉलिक्युल मध्ये किती सिग्मा बॉन्ड आहेत कॅल्क्युलेट करा. सो मिथेन म्हणजे कार्बन कनेक्टेड टू 4 हायड्रोजन. सो हा स्ट्रक्चर आहे मिथेनचा, कार्बन कनेक्टेड टू 4 हायड्रोजन. ठीक, आता पहा कार्बन आणि हा हायड्रोजन, लेट हा हायड्रोजन नंबर 1 आहे. सो कार्बन अँड हायड्रोजन नंबर 1 मध्ये एकच बॉन्ड बनला, सो तो बॉन्ड सिग्मा आहे. कार्बन अँड हायड्रोजन नंबर 2 यांच्यामध्ये एकच बॉन्ड बनला, सो सिग्मा बॉन्ड आहे. कार्बन अँड हायड्रोजन नंबर 3 यांच्यामध्ये एकच बॉन्ड बनला, सो तो बॉन्ड सिग्मा आहे. आणि कार्बन अँड हायड्रोजन नंबर 4 यांच्यामध्ये एकच बॉन्ड बनला, सो तो बॉन्ड सिग्मा आहे. जर 2 ऍटम मध्ये एकच बॉन्ड बनला तर तो बॉन्ड सिग्मा असतो. सो या मॉलिक्युल मध्ये टोटल सिग्मा बॉन्ड किती बनले? सो टोटल सिग्मा बॉन्ड 4 आणि टोटल पाय बॉन्ड किती बनले? नाहीच पाय बॉन्ड, सो टोटल पाय बॉन्ड 0. इनिशियली सिंपल एक्झाम्पल घेऊ, विथ टाइम थोडेसे पुढे जाऊ आपण तसं एक्झाम्पल पण वाढत जाते. ठीक, थोडा स्ट्रक्चर चेंज करत जाऊयात. इनिशियली सोपेवाले एक्झाम्पल. लेट मी सेकंड एक्झाम्पलला येतो. म्हणजे आपल्याकडे इथेन मॉलिक्युल प्रेझेंट आहे. सो इथेन मॉलिक्युल, हायड्रोजन 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 आणि यावाल्या कार्बनलाही हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. आता जर फर्स्ट लेक्चर केलेला आहे तर ऑलरेडी माहित आहे की कार्बनचे 4 बॉन्ड बनले पाहिजेत, कार्बन टेट्राव्हॅलेंट असतो. ठीक, हा स्ट्रक्चर प्रोव्हाइड केलेला आहे. रिपीट, आपला टार्गेट तोच आहे की आपल्याला सिग्मा बॉन्ड कॅल्क्युलेट करायचे. कार्बन हायड्रोजन यांच्यामध्ये हा पहिला बॉन्ड बनला सिग्मा, कार्बन हायड्रोजन यांच्यामध्ये हा पहिला बॉन्ड बनला सिग्मा, कार्बन हायड्रोजन यांच्यामध्ये हा पहिला बॉन्ड बनला सिग्मा. लेट हायड्रोजन नंबर 1, हायड्रोजन नंबर 2, हायड्रोजन नंबर 3, कार्बन अँड हायड्रोजन नंबर 1 यांच्यामध्ये एकच बॉन्ड बनला, तो सिग्मा बॉन्ड आहे.
कार्बन अँड हायड्रोजन नंबर 2 यांच्यामध्ये पहिला बॉन्ड बनला सिग्मा आहे. कार्बन अँड हायड्रोजन नंबर 3 पहिला बॉन्ड बनला सिग्मा आहे. सिमिलरली कार्बन अँड हायड्रोजन नंबर 4 यांच्यामध्ये एकच बॉन्ड बनला तो सिग्मा बॉन्ड आहे. कार्बन अँड हायड्रोजन नंबर 5 यांच्यामध्ये एकच बॉन्ड बनला सिग्मा आहे. कार्बन अँड हायड्रोजन नंबर 6 यांच्यामध्ये एकच बॉन्ड बनला सिग्मा आहे. आणि 2 कार्बन मध्ये या पहिलाच बॉन्ड बनलेला आहे. सो इट इज सिग्मा बॉन्ड. करेक्ट आहे. सो टोटल सिग्मा बॉन्ड झाले किती? सिग्मा बॉन्ड्स. सो सिग्मा बॉन्ड झाले हे 3 6 आणि आम्हाला 7. पाय बॉन्ड किती प्रेझेंट आहेत? नाही आहेत पाय बॉन्ड. सो पाय बॉन्डचा आन्सर 0. करेक्ट. लेट नेक्स्ट वन एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल लिहिला आपण. लेट इथिन अल्कीन कार्बन कार्बन डबल बॉन्ड. लेट आपण इथिन लिहिला. आता इथे विचारला एक क्वेश्चन की कॅल्क्युलेट टोटल नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड अँड कॅल्क्युलेट टोटल नंबर ऑफ पाय बॉन्ड. कार्बन अँड हायड्रोजन नंबर 1 यांच्यामध्ये एकच बॉन्ड बनला सो सिग्मा बॉन्ड आहे. कार्बन अँड हायड्रोजन नंबर 2 यांच्यामध्ये एकच बॉन्ड बनला सिग्मा बॉन्ड आहे. कार्बन अँड हायड्रोजन नंबर 3 एकच बॉन्ड बनला सिग्मा आहे. कार्बन अँड हायड्रोजन नंबर 4 एकच बॉन्ड बनला सिग्मा आहे. बिटवीन कार्बन कार्बन हा पहिला बॉन्ड बनला सो तो सिग्मा बॉन्ड आहे. अँड बिटवीन कार्बन कार्बन हा दुसरा बॉन्ड बनला सो हा पाय बॉन्ड आहे. आता आला पाय बॉन्ड. इथे पाय बॉन्ड नव्हते. ठीक. सो टोटल सिग्मा बॉन्ड्स करा कॅल्क्युलेट. टोटल सिग्मा बॉन्ड म्हणले 1 2 3 4 अँड 5. सिग्मा बॉन्ड 5. अँड टोटल पाय बॉन्ड्स करा कॅल्क्युलेट. एकच पाय बॉन्ड आहे सो पाय बॉन्ड 1. ठीक. एक्झाम्पल येतील 1 बाय 1 फक्त पाहत चला, समजून घ्या काय चाललेलं आहे. लेट मी नेक्स्ट एक्झाम्पल बनवलं. HC ट्रिपल बॉन्ड CH अल्काइन. अगेन क्वेश्चन तोच आहे. कॅल्क्युलेट नंबर ऑफ सिग्मा अँड पाय बॉन्ड. कार्बन अँड हायड्रोजन नंबर 1 यांच्यामध्ये एक बॉन्ड बनला सिग्मा. कार्बन हायड्रोजन नंबर 2 एक बॉन्ड बनला सिग्मा. बिटवीन कार्बन कार्बन जो पहिला बॉन्ड बनला तो सिग्मा आणि हे बाकीचे 2 बनलेले आहेत ते पाय बॉन्ड आहे. कारण 2 ऍटम मध्ये बनणारा पहिला बॉन्ड सिग्मा, दुसरा बॉन्डही पाय असतो, तिसरा बॉन्डही पाय असतो. सो टोटल नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड किती झाले? सिग्मा बॉन्ड्स. सो सिग्मा बॉन्ड्स बनले 3 अँड टोटल नंबर ऑफ पाय बॉन्ड्स बनले 2. Example number 1, example number 2, then example number 3 and example number 4. ठीक. Let next example. Molecule provide केलेला आहे HC triple bond N. Again same question आहे. Calculate total number of sigma bond and calculate total number of pi bond. Between carbon hydrogen first bond बनला सिग्मा. बिटवीन कार्बन नायट्रोजन फर्स्ट बॉन्ड बनला सिग्मा. अँड बिटवीन कार्बन नायट्रोजन हे जे एक्स्ट्रा 2 बॉन्ड बनले यांना बोललं जाईल पाय बॉन्ड. करेक्ट. कारण 2 स्पेसिस मध्ये बनलेला पहिला बॉन्ड सिग्मा असतो, सेकंड बॉन्ड पाय असतो, थर्ड बॉन्ड हे पाय असतो. सो अगेन क्वेश्चन की या मॉलिक्युल मध्ये टोटल सिग्मा बॉन्ड्स किती प्रेझेंट आहेत? सो टोटल सिग्मा बॉन्ड्स 2 अँड टोटल पाय बॉन्ड्स किती प्रेझेंट आहेत? सो टोटल पाय बॉन्ड्स 2. करेक्ट. मग जर याच मॉलिक्युल मध्ये क्वेश्चन विचारला असता की सिग्मा ॲज टू पाय बॉन्डचा रेशो सांगा. सो इट इज 2:2 म्हणजे 1:1 आन्सर. करेक्ट. नेक्स्ट वन सिंपल एक्झाम्पल आहेत. 6th वन. लेट मॉलिक्युल प्रोव्हाइड केलेला आहे CH3C ट्रिपल बॉन्ड C अँड H. इनिशियल एक्झाम्पल सोपे घेतोय तर वेट टाइम एक्झाम्पलची डिफिकल्टी लेवल थोडी वाढेल. जास्त पण डिफिकल्ट नाहीये पण थोडी वाढवून जाऊयात स्लोली. हा मॉलिक्युल प्रोव्हाइड केलाय. या मॉलिक्युलचा जर मी कम्प्लीट स्ट्रक्चर लिहिला, या मॉलिक्युलचा कम्प्लीट स्ट्रक्चर लेट हा कार्बन नंबर 1 आहे, हा कार्बन नंबर 2 आहे, हा कार्बन नंबर 3 आहे. अगेन IUPAC ची नंबरिंग नाहीये, मला फक्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. सिग्मा अँड पाय बॉन्डचा मी रॅन्डमली नंबरिंग केलेलं आहे. हा माझा कार्बन नंबर 1 आहे कनेक्टेड टू 3 हायड्रोजन. सो नंबर 1, number 2 and number 3. हा झाला कार्बन नंबर 1 CH3. It is connected to the carbon number 2 by single bond, connected to carbon number 2 by single bond. Carbon number 2 and carbon number 3 यांच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहे and carbon number 3 connected to hydrogen by single bond. ठीक. याचा फक्त मी कम्प्लीट स्ट्रक्चर बनवलेला आहे.
सर्वांचे बॉन्ड रिप्रेझेंट केलेले आहेत. कार्बन हायड्रोजन यांच्यामध्ये एकच बॉन्ड बनला सिग्मा, कार्बन हायड्रोजन यांच्यामध्ये एकच बॉन्ड बनला सिग्मा, कार्बन हायड्रोजन एकच बॉन्ड बनला सिग्मा, कार्बन हायड्रोजन एकच बॉन्ड बनला सिग्मा, कार्बन कार्बन एकच बॉन्ड बनला सिग्मा, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड बनला. यातील जो पहिला बॉन्ड आहे तो सिग्मा, दुसरा बॉन्ड पाय आणि तिसरा बॉन्ड पाय. करेक्ट. सो टोटल सिग्मा बॉन्ड्स किती झाले करा कॅल्क्युलेट. टोटल सिग्मा बॉन्ड्स 1 2 3 4 5 and 6. टोटल सिग्मा बॉन्ड 6. अँड टोटल पाय बॉन्ड्स किती झाले. टोटल पाय बॉन्ड्स 2. करेक्ट. 1 2 3 4 5 and 6. 6 सिग्मा 2 पाय झाले. 6th वन एक्झाम्पल. आय थिंक ठीक आहे. सिंपल एक्झाम्पल आहे. नंबर 7. लेट मॉलिक्यूल बनवला CH3C ट्रिपल बॉन्ड C अँड CH3 अल्काईन. 7th वन एक्झाम्पल. आणि याचाही पूर्ण स्ट्रक्चर लिहितो. सो याचाही पूर्ण स्ट्रक्चर. सो इट इज कार्बन नंबर 1 कनेक्टेड टू हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. करेक्ट ना. नंबरिंग करतो 1 2 3 and 4. 4 कार्बन. कार्बन नंबर 1 कनेक्टेड टू 3 हायड्रोजन. कार्बन नंबर 1 कनेक्टेड टू 3 हायड्रोजन. कार्बन नंबर 1 connected to carbon number 2 by single bond. Carbon number 2 connected to carbon number 3 by triple bond. And carbon number 3 connected to carbon number 4 by single bond. And carbon number 4 कडे again presented 3 हायड्रोजन. करेक्ट. आता आपल्याला हवं टोटल नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड आणि टोटल नंबर ऑफ पाय. कार्बन हायड्रोजन एकच बॉन्ड बनला सिग्मा, कार्बन हायड्रोजन एकच बॉन्ड बनला सिग्मा, कार्बन हायड्रोजन एकच बॉन्ड बनला सिग्मा, कार्बन कार्बन एकच बॉन्ड बनला सिग्मा, कार्बन नंबर 2 आणि कार्बन नंबर 3 ट्रिपल बॉन्ड बनलेला आहे. सो फर्स्ट वन बॉन्ड सिग्मा आणि बाकी 2 बॉन्ड पाय. करेक्ट. देन कार्बन कार्बन एकच बॉन्ड बनला सिग्मा, कार्बन हायड्रोजन एकच बॉन्ड बनला सिग्मा, कार्बन हायड्रोजन एकच बॉन्ड बनला सिग्मा, एकच बॉन्ड बनला सिग्मा. सो टोटल नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स किती झाले. सिग्मा बॉन्ड्स. सो इट इज 1 2 3 4 5 6 7 8 9. सिग्मा बॉन्ड 9. अँड टोटल नंबर ऑफ पाय बॉन्ड्स. पाय बॉन्ड्स किती बनले 1 and 1 2. ठीक आहे. वाला पण एक्झाम्पल. ठीक. लेट नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 8. हा वाला एक्झाम्पल प्रोव्हाइड केलेला आहे. क्वेश्चन विचारलेला आहे अगेन सेम. कॅल्क्युलेट टोटल नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड अँड टोटल नंबर ऑफ पाय बॉन्ड. पा नंबरिंग करतो. कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4, कार्बन नंबर 5 आणि कार्बन नंबर 6. ठीक. आणि याचं थोडं स्ट्रक्चर ओपन करून लिहितो की मला समजेल एक्झॅक्टली कुठे किती हायड्रोजन प्रेझेंट आहेत. एक पाय बॉन्ड इथे प्रेझेंट आहे, एक पाय बॉन्ड इथे प्रेझेंट आहे. हा कार्बन नंबर 1 आहे. करेक्ट. या कार्बन नंबर 1 चा एकच बॉन्ड बनलेला आहे, पण कार्बनचे 4 बॉन्ड बनले पाहिजे लास्ट लेक्चर. करेक्ट. मग जर कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 2 यांच्यामध्ये जरा एक बॉन्ड बनलेला आहे म्हणजे कार्बन नंबर 1 कडे 3 हायड्रोजन असणार आहेत, कारण टोटल बॉन्ड 4 झाले पाहिजेत. बरोबर. कार्बन नंबर 2 चे पहा राईट साईडला 2 बॉन्ड बनले, लेफ्ट साईडला 1 बॉन्ड बनला म्हणजे 3 बॉन्ड झाले. सो याच्याकडे 1 हायड्रोजन असणार आहे. टोटल 4 हवा ना. देन कार्बन नंबर 3. कार्बन नंबर 3 चा 1 2 3 बॉन्ड बनले म्हणजे याच्याकडे 1 हायड्रोजन असणार आहे, कारण टोटल बॉन्ड 4 हवे. हा नंबर 4 1 2 3 बॉन्ड म्हणजे 4th वन हायड्रोजन असणार आहे. करेक्ट. देन हा वाला कार्बन 1 2 3 बॉन्ड म्हणजे 1 हवा हायड्रोजन 4th वन. आणि लास्ट वन कार्बन, कार्बन नंबर 6 याचा फक्त 1 बॉन्ड दिसत आपल्याला लेफ्ट साईड म्हणजे याच्याकडे 3 हायड्रोजन असणार आहेत. फक्त मी हायड्रोजन शो केलेले आहेत क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक. आता पहा कार्बन नंबर 1 अँड हायड्रोजन सिग्मा, कार्बन नंबर 1 अँड हायड्रोजन एकच बॉन्ड आहे सिग्मा, कार्बन नंबर 1 अँड हायड्रोजन एकच बॉन्ड आहे सिग्मा, कार्बन नंबर 1 अँड 2 मध्ये सुद्धा एकच बॉन्ड बनलेला आहे सिग्मा, कार्बन नंबर 2 अँड दिस वन हायड्रोजन सिग्मा, कार्बन नंबर 2 अँड 3 मध्ये 2 बॉन्ड आहेत. सो फर्स्ट वन बॉन्ड सिग्मा, सेकंड वन बॉन्ड पाय. कार्बन नंबर 3 अँड हायड्रोजन एकच बॉन्ड बनलेला आहे
सिग्मा. कार्बन नंबर 3 and 4 एकच बॉन्ड बनलेला आहे, सिग्मा. कार्बन नंबर 4 and हायड्रोजन एकच बॉन्ड बनलेला आहे, सिग्मा. बिटवीन कार्बन नंबर 4 and कार्बन नंबर 5 दोन बॉन्ड आहेत. सो फर्स्ट वन बॉन्ड सिग्मा, सेकंड वन बॉन्ड पाय. कार्बन नंबर 5 and हायड्रोजन एकच बॉन्ड बनलेला आहे, सिग्मा. कार्बन नंबर 5 and 6 एकच बॉन्ड बनलेला आहे, सिग्मा. कार्बन नंबर 6 विथ हायड्रोजन, सिग्मा. एकच बॉन्ड बनला विथ हायड्रोजन, सिग्मा. एकच बॉन्ड बनला विथ हायड्रोजन, सिग्मा. करेक्ट. सो टोटल सिग्मा झाली किती? पेपरमध्ये हे लिहून मिळणार आहे, हे इमॅजिन करतात आपल्याला पूर्ण. सो सिग्मा बॉन्ड्स, टोटल सिग्मा बॉन्ड बनले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. टोटल सिग्मा 50. अँड टोटल पाय बॉन्ड्स, पाय बॉन्ड्स 1 and 1 2. पहा समजलं का स्ट्रक्चर? पेपरमध्ये हा लिहून मिळणार आहे, इमॅजिन कम्प्लिटली आवाला करायचं आपल्याला. ठीक आहे. वन एक्झाम्पल सगळ्यात 9th वन एक्झाम्पलला. 9th वन एक्झाम्पल, लेट मॉलिक्यूल काही असा लिहून दिला होता आणि बोलतात कॅल्क्युलेट करा टोटल नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड अँड टोटल नंबर ऑफ पाय बॉन्ड. ठीक. कार्बन कुठे कुठे प्रेझेंट आहे? हा कार्बन आहे, लेट नंबर 1. हवाला कार्बन आहे, लेट नंबर 2. हवाला कार्बन आहे, लेट नंबर 3. आणि हवाला कार्बन आहे, लेट नंबर 4. एक कार्बन इथे 5, एक कार्बन इथे 6, एक कार्बन इथे 7, एक कार्बन इथे 8. आयुपॅक नंबरिंग नाही, फक्त कॅल्क्युलेशन साठी मी नंबरिंग केलेली आहे रॅन्डमली. आता बघ, याचा जर पूर्ण स्ट्रक्चर लिहिला मी, तर हा काही असा मॉलिक्यूल आहे. मला फक्त हायड्रोजन हवेत प्रत्येक कार्बनचे. कार्बन नंबर 1चा मला एकच बॉन्ड दिसतोय विथ कार्बन नंबर 2. म्हणजे कार्बन नंबर 1चा जरा एकच बॉन्ड आहे विथ कार्बन नंबर 2, तर अजून 3 बॉन्ड विथ हायड्रोजन असतील, कारण ओव्हरऑल 4 बॉन्ड झाले पाहिजेत. हे झाले 3 बॉन्ड. काय कार्बन नंबर 8 ची पण सेम स्टोरी आहे की कार्बन नंबर 1चा पण एकच बॉन्ड बनलेला आहे विथ कार्बन नंबर 2. मग बाकी 3 बॉन्ड विथ हायड्रोजन, हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. काय सेम स्टोरी कार्बन नंबर 6 ची आहे, त्याचा एकच बॉन्ड बनलेला आहे विथ कार्बन नंबर 3. मग बाकीचे वाले बॉन्ड विथ हायड्रोजन, नंबर 1, नंबर 2, नंबर 3. सेम स्टोरी 4 ची, एकच बॉन्ड बनलेला आहे विथ कार्बन नंबर 3. सो बाकीचे बॉन्ड विथ हायड्रोजन, हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. सेम स्टोरी कार्बन नंबर 5 ची, एकच बॉन्ड बनलेला आहे विथ कार्बन नंबर 3. सो बाकीचे बॉन्ड विथ हायड्रोजन. कार्बन नंबर 7 एकच बॉन्ड बनलेला आहे विथ कार्बन नंबर 2. सो बाकीचे बॉन्ड विथ हायड्रोजन. ओव्हरऑल 4 बॉन्ड बनले पाहिजेत. कार्बन नंबर 2 ला पहा, कार्बन नंबर 2 चे ऑलरेडी 4 बॉन्ड बनलेले आहेत, एक राईट साइड, एक लेफ्ट साइड, एक अबाव, एक बिलो. झाले, त्याच्याकडे हायड्रोजन नाहीये. कार्बन नंबर 3 4 बॉन्ड बनलेले ऑलरेडी, लेफ्ट साइड, राईट साइड, अबाव, डाऊन. सो त्यांच्याकडे हायड्रोजन नाहीये. आले सर्व हायड्रोजन. आता कॅल्क्युलेट करा सिग्मा बॉन्ड. कार्बन नंबर 1 विथ हायड्रोजन, सिग्मा. विथ सेकंड हायड्रोजन, सिग्मा. विथ थर्ड हायड्रोजन, सिग्मा. कार्बन नंबर 8 विथ हायड्रोजन, सिग्मा. सेकंड हायड्रोजन, सिग्मा. थर्ड हायड्रोजन, सिग्मा. कार्बन नंबर 3 विथ हायड्रोजन, सिग्मा. सेकंड हायड्रोजन, सिग्मा. थर्ड हायड्रोजन, सिग्मा. कार्बन नंबर 4 सिग्मा सिग्मा सिग्मा. कार्बन नंबर 5 विथ हायड्रोजन, सिग्मा. नेक्स्ट हायड्रोजन, सिग्मा. नेक्स्ट हायड्रोजन, सिग्मा. दिस वन कार्बन विथ हायड्रोजन, सिग्मा. विथ हायड्रोजन, सिग्मा. विथ हायड्रोजन, सिग्मा. हे झाले हायड्रोजन वाले. ठीक. कार्बन नंबर 1 2, कार्बन नंबर 1 अँड कार्बन नंबर 2 यांच्यामध्ये पण तर एक बॉन्ड आहे, सिग्मा. कार्बन नंबर 2 अँड कार्बन नंबर 8 यांच्यामध्ये पण तर एक बॉन्ड आहे, सिग्मा. कार्बन नंबर 2 अँड कार्बन नंबर 7 यांच्यामध्ये पण एक बॉन्ड आहे, सिग्मा. कार्बन नंबर 3 अँड कार्बन नंबर 5 इथे पण एक बॉन्ड आहे, सिग्मा. कार्बन नंबर 3 अँड 4 एक बॉन्ड, सिग्मा. कार्बन नंबर 3 अँड 6 एक बॉन्ड, सिग्मा. अँड कार्बन नंबर 2 अँड कार्बन नंबर 3 यांच्यामध्ये एक बॉन्ड आहे, सिग्मा. एवढे सिग्मा बॉन्ड प्रेझेंट आहेत. किती झाले टोटल? 3 3 6 3 9. करेक्ट. 9 आणि ते वाले 9 झाले 18. देन 19 20 21 22 23 24 एक बिटवीनचा 25. टोटल सिग्मा बॉन्ड्स 25. पाच समजला नाही समजला? करेक्ट आहे 25. जाऊयात नेक्स्ट एक्झाम्पलला. सो बोलू इनिशियली छोटा छोटा एक्झाम्पल, विथ टाइम इन्क्रीज करूयात, विथ टाइम वाढवूयात. ठीक.
10th वन एक्झाम्पल, लेट प्रोव्हाइड केलेलं आहे आपल्याला सायक्लोहेक्झेन, हा स्ट्रक्चर प्रोव्हाइड केलेला आहे. बोलतायत कॅल्क्युलेट टोटल नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स, किती सिग्मा बॉन्ड प्रेझेंट आहेत. ठीक, बनवूयाचं आपण स्ट्रक्चर, कम्प्लीट स्ट्रक्चर विथ हायड्रोजन. तुम्ही यातील कोणताही कार्बन पकडा, प्रत्येक कार्बन 2च बॉन्ड बनवतो. लेट कार्बन नंबर 1, किती बॉन्ड बनवला? 2, एक लेफ्ट साइड एक राईट साइड. जर 2 बॉन्ड बनवला म्हणजे अजून 2 हायड्रोजन असतील, टोटल 4 झाला पाहिजे. कार्बन नंबर 2, किती बॉन्ड बनवला? 1 and 1 2. जर 2 बॉन्ड बनवला अजून 2 बॉन्ड हवे, फर्स्ट सेकंड. कार्बन नंबर 3, किती बॉन्ड बनवला? 1 and 2, सो अजून 2 हवे, 1 2. कार्बन नंबर 4, 2 बॉन्ड बनवला, सो अजून 2 बॉन्ड हवे, फर्स्ट सेकंड. कार्बन नंबर 5, 2 बॉन्ड बनवला, सो अजून 2 हवे, 1 and 2. कार्बन नंबर 6, 2 बॉन्ड बनवला, सो अजून 2 हवे, 1 2. प्रत्येक कार्बनकडे 2 हायड्रोजन आहेत, प्रत्येक कार्बनकडे. ठीक, कॅल्क्युलेट करूयात. बिटवीन कार्बन हायड्रोजन फर्स्ट बॉन्ड सिग्मा, बिटवीन कार्बन हायड्रोजन फर्स्ट बॉन्ड सिग्मा, कार्बन हायड्रोजन 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 सिग्मा, सिग्मा 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 अँड सिग्मा. हे झाले विथ हायड्रोजन. आता कार्बन कार्बन, कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2 यांच्यामध्ये पण तर सिग्मा आहे. कार्बन नंबर 2 3 यांच्यामध्ये पण सिंगल बॉन्ड आहे, सिग्मा. कार्बन नंबर 3 4 सिंगल बॉन्ड आहे, सिग्मा. 5 6 सिंगल बॉन्ड आहे, सिग्मा सिग्मा अँड सिग्मा. पहा टोटल सिग्मा किती झाले. टोटल सिग्मा बॉन्ड्स, टोटल सिग्मा बॉन्ड्स. सो विथ हायड्रोजन झाले किती? 12 आणि रिंगचे 6 18. टोटल 18 सिग्मा 0 पाय. पाच समजतायत का? मी साईटला होतो, हवाय तर स्क्रीनशॉट घ्या. अजून 2-3 एक्झाम्पल पाहूयात. लेट आपण नेक्स्ट एक्झाम्पल बनवलात 6 मेंबर रिंग कनेक्टेड टू 5 मेंबर रिंग. इथे हवं कॅल्क्युलेट करून टोटल नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड आणि टोटल नंबर ऑफ पाय बॉन्ड. चला पाहून तर समजतो पाय बॉन्ड नाहीये, सिग्मा कॅल्क्युलेट करूयात. सिग्मा बॉन्ड किती आहेत? पहिले ना हायड्रोजन लिहून घेऊयात की किती हायड्रोजन प्रेझेंट आहेत. जेवढे हायड्रोजन तेवढे सिग्मा बॉन्ड, कारण हायड्रोजन मोनोव्हॅलेंट आहे आणि हायड्रोजन मोनोव्हॅलेंट आहे म्हणजे हायड्रोजन एकच बॉन्ड बनवतो आणि बनलेला पहिला बॉन्ड अलगच सिग्मा असतो. तर यावाल्या कार्बनकडे येऊयात. यावाल्या कार्बनचे 2 बॉन्ड बनले, एक लेफ्ट साइड एक राईट साइड, म्हणजे याच्याकडे 2 हायड्रोजन आहेत, फर्स्ट सेकंड. यावाल्या कार्बनचे 2 बॉन्ड बनले म्हणजे 2 हायड्रोजन आहेत, फर्स्ट सेकंड. यावाल्या कार्बनचे 2 बॉन्ड बनले म्हणजे 2 हायड्रोजन आहेत, फर्स्ट सेकंड. यावाल्या कार्बनचे 3 बॉन्ड बनले म्हणजे एकच हायड्रोजन आहे, ओव्हरऑल 4 हवा आहे. यावाल्या कार्बनचे 2 बॉन्ड बनले म्हणजे 2 हायड्रोजन आहेत, फर्स्ट अँड सेकंड. 2 बॉन्ड बनले सो 2 हायड्रोजन, फर्स्ट सेकंड. 2 बॉन्ड बनले सो 2 हायड्रोजन, फर्स्ट सेकंड. 2 बॉन्ड बनले 2 हायड्रोजन, फर्स्ट सेकंड. 3 बॉन्ड बनले 1 2 3 म्हणजे एकच हायड्रोजन आहे. जेवढे हायड्रोजन तेवढे सिग्मा बॉन्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. स्टार्ट करून केला होता मी, इथून स्टार्ट केला असेल. रिपीट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. हायड्रोजनचे 16 झाले. आता विदाउट हायड्रोजनचे बिटवीन कार्बन कार्बन हे होते 16. ठीक. आता विदाउट मध्ये ही 6 मेंबरची रिंग आहे, सो ते 6 बॉन्ड असणार आहेत, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ. प्रत्येक कार्बन मध्ये एक एक. इथे येऊयात. 6 झाले होते ना, आता पुढे 7 8 9 10. सो ते 16 प्लस हे 10 26. Total sigma bonds will be equal to the 26. कसे काढलं समजलात? पहिले काढले सर्व हायड्रोजनचे,
देन कार्बन कार्बनचे काउंट केले. सो दिस इज द नेक्स्ट एक्झाम्पल. वॉट एव्हर नंबर 10 होता ना, सो 11 number example. Let example number 12 is the benzene and calculate total number of sigma and pi bond in benzene. हा बनला तुमचा बेन्झीन. बेन्झीन 6 member ring and alternate pi bond. बेन्झीनचा तुम्ही कोणताही कार्बन पहा, प्रत्येक कार्बन 3 बॉन्ड बनवला दिसतोय तुम्हाला. हा वाला कार्बन आहे, फर्स्ट सेकंड थर्ड, 3 बॉन्ड बनवला म्हणजे फोर्थ वन हायड्रोजन. हा वाला कार्बन पाहिलं, किती बॉन्ड बनवले, 1 2 3 म्हणजे फोर्थ वन हायड्रोजन. सिमिलरली हा वाला कार्बन पहा, 1 2 3 3 बॉन्ड बनवला, सो फोर्थ वन हायड्रोजन, फोर्थ वन हायड्रोजन, फोर्थ वन हायड्रोजन, फोर्थ वन हायड्रोजन. 6 हायड्रोजन आहेत, सो 6 सिग्मा बॉन्ड बनले विथ हायड्रोजन. देन कार्बन नंबर 1 कार्बन नंबर 2 यांच्यामध्ये एक बॉन्ड सिग्मा, कार्बन नंबर 2 कार्बन नंबर 3 पहिला बॉन्ड सिग्मा, दुसरा बॉन्ड पाय. इथे या दोघांमध्ये 2 बॉन्ड आहेत, पहिला सिग्मा दुसरा पाय. देन कार्बन नंबर 3 अँड कार्बन नंबर 4 एकच बॉन्ड आहे सिग्मा. कार्बन नंबर 4 अँड कार्बन नंबर 5 2 बॉन्ड आहेत, सो पहिला वाला बॉन्ड सिग्मा, दुसरा वाला बॉन्ड पाय. कार्बन नंबर 5 अँड कार्बन नंबर 6 पहिला वाला बॉन्ड एकच बॉन्ड आहे सिग्मा, अँड कार्बन नंबर 6 कार्बन नंबर 1 फर्स्ट वन बॉन्ड सिग्मा, सेकंड वन बॉन्ड पाय. सो टोटल सिग्मा झाले किती, हायड्रोजनचे 6 अँड कार्बन कार्बनचे 6 12 अँड टोटल नंबर ऑफ पाय बॉन्ड झाले किती 1 2 3 3 पाय बॉन्ड. कॅल्क्युलेशन ऑफ सिग्मा अँड पाय बॉन्ड इन बेन्झीन. नेक्स्ट एक्झाम्पल 13 नंबर एक्झाम्पल. लेट बनवूयात नॅप्थेलिन. नॅप्थेलिन नॅप्थेलिन नॅप्थेलिन. सो हा वाला स्ट्रक्चर आहे नॅप्थेलिनचा. नॅप्थेलिन ठीक. या कार्बनला पहा, हा कार्बन 3 बॉन्ड बनवला, इकडे 2 बॉन्ड, इकडे 1 बॉन्ड, 3 बनवला म्हणजे फोर्थ वन हायड्रोजन. या कार्बनची सेम स्टोरी आहे, इकडे 2 बनवला, इकडे 1 बनवला, 3 बॉन्ड बनवला, सो फोर्थ वन हायड्रोजन. याची सेम स्टोरी आहे, इथे 2 बॉन्ड बनवला, इकडे 1 बॉन्ड बनवला, 3 बॉन्ड म्हणजे फोर्थ वन हायड्रोजन. याच्याकडे पहा, इकडे 2 बनवला, इकडे 1 बनवला, 3 म्हणजे फोर्थ वन हायड्रोजन. या कार्बनचे आणि या कार्बनचे 4 बॉन्ड बनलेत ऑलरेडी. पहा 1 2 3 अँड 4. याचे 4 बॉन्ड बनलेले आहेत 1 2 आपला 3 अँड 4. सो हायड्रोजन नाहीये. याचे 3 बॉन्ड बनले 1 2 3, सो फोर्थ वन हायड्रोजन. याचे 3 बॉन्ड बनले हायड्रोजन, 3 बॉन्ड बनले हायड्रोजन, 3 बॉन्ड बनले हायड्रोजन. करेक्ट. किती झाले हायड्रोजन 1 2 3 4 5 6 7 8. 8 हायड्रोजनचे 8 सिग्मा बनले. आता कार्बन कार्बन मध्ये पहा, या कार्बन कार्बन मध्ये 1 सिग्मा 1 पाय. या कार्बन कार्बन मध्ये एकच बॉन्ड आहे, सो सिग्मा. या कार्बन कार्बन मध्ये पहिला सिग्मा दुसरा पाय. या कार्बन कार्बन मध्ये एकच बॉन्ड आहे सिग्मा. या कार्बन कार्बन मध्ये 1 बॉन्ड सिग्मा 1 बॉन्ड पाय. कार्बन कार्बन मध्ये एकच आहे सिग्मा. 6 ची सायक्लिक चेन आहे, 6 बॉन्ड बनले. करेक्ट. येथे येऊयात, कार्बन कार्बन एकच बॉन्ड आहे सिग्मा, पहिला बॉन्ड सिग्मा दुसरा बॉन्ड पाय, पहिला बॉन्ड सिग्मा, पहिला सिग्मा दुसरा पाय, एकच बॉन्ड आहे सिग्मा. सो इथे बनलेले 6 सिग्मा आणि इथे 7 8 9 10 11 झाले. हे 11 सिग्मा कार्बन कार्बनचे, हे 11 प्लस हायड्रोजन काय झाले होते 1 2 3 4 अँड 1 2 3 4 8. So total sigma will be equal to the 19 and pi bond किती बनले, इथे 1 2 3 आणि इथे 2 5. सो हा होता टॉपिक, कॅल्क्युलेशन ऑफ सिग्मा बॉन्ड अँड पाय बॉन्ड. पहा समजलेत का? मी सेकंड टॉपिकला चालतो. हा समजला असेल तर एक अजून क्वेश्चन बनतो सेम टॉपिकवर की टोटल नंबर ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स किती प्रेझेंट आहेत अँड टोटल नंबर ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स किती प्रेझेंट आहेत. टोटल नंबर ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन, बॉन्ड नाही विचारलेस, इलेक्ट्रॉन विचारले. इलेक्ट्रॉन की टोटल नंबर ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स किती अँड टोटल नंबर ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स किती आहे. एक बॉन्ड बनण्यासाठी लागतात 2 इलेक्ट्रॉन. सो लिहितो फॉर्म्युला
total number of sigma electrons will be equal to 2 into total number of sigma bond. जेवढे सिग्मा बॉन्ड्स असतील इंटू 2 करा, इलेक्ट्रॉन्स मिळतील. सिमिलरली टोटल नंबर ऑफ अ पाय इलेक्ट्रॉन्स will be equal to be 2 into total number of pi bonds. According to VBT, कोव्हॅलंट बॉन्ड बनण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन हवेत. ठीक आहे, नॉर्मल लेवलला बोलतोय आपण, त्याशिवाय गोष्टी चालतात, माहिती आपल्याला ऑलरेडी. ठीक, की एक बॉन्ड बनण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन हवेत तुमच्याकडे. ठीक, मग जर नेट इथे क्वेश्चन विचारला होता, या क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे की टोटल नंबर ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन किती. सिग्मा बॉन्ड किती आहेत, 26. सो सिग्मा इलेक्ट्रॉन किती झाले, 26 इंटू 2. 2 ने मल्टिप्लाय करा फक्त. एका बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन, सो 26 बॉन्ड मध्ये इंटू 2 इलेक्ट्रॉन्स. करेक्ट. इथे विचारलं की सिग्मा इलेक्ट्रॉन्स किती आहेत, सो सिग्मा इलेक्ट्रॉन विल बी इक्वल टू बॉन्ड किती आले होते 19 मल्टिप्लाय बाय 2 करा, फिनिश, आले सिग्मा इलेक्ट्रॉन. विचारले की पाय इलेक्ट्रॉन्स किती प्रेझेंट आहेत त्या ह्याच्यामध्ये एक्झाम्पल मध्ये. ठीक, 5 बॉन्ड आहेत, मल्टिप्लाय बाय 2. सो इलेक्ट्रॉन हवे तर बॉन्ड मल्टिप्लाय बाय 2 करा. जर फक्त बॉन्ड हवेत तर नॉर्मल कॅल्क्युलेशन सुरू आहे. ठीक आहे, एक क्वेश्चन करूयात. क्वेश्चन आहे की कॅल्क्युलेट sigma has to pi ratio, sigma has to pi bond ratio in given molecule. Let molecule provide केलेला आहे. कार्बन, डबल बॉन्ड कार्बन कनेक्टेड टू सायनो ग्रुप, सायनो ग्रुप, सायनो ग्रुप, सायनो ग्रुप. मी हेडफोन का लावलेले आहेत, I don't know. सायनो ग्रुप, 4 सायनो ग्रुप. ठीक, जर सायनो ग्रुपला मी कंप्लीट विथ बॉन्ड लिहिला, सो कार्बन डबल बॉन्ड कार्बन हा फर्स्ट सायनो ग्रुप, सो C ट्रिपल बॉन्ड आहे. अ सेकंड सायनो ग्रुप C ट्रिपल बॉन्ड आहे. थर्ड सायनो ग्रुप C ट्रिपल बॉन्ड आहे. अँड फोर्थ सायनो ग्रुप C ट्रिपल बॉन्ड आहे. करेक्ट. सो सिग्मा बॉन्ड हवेत. कार्बन नायट्रोजन फर्स्ट बॉन्ड सिग्मा, बाकी 2 बॉन्ड पाय. कार्बन नायट्रोजन फर्स्ट बॉन्ड सिग्मा, बाकी 2 बॉन्ड पाय. कार्बन कार्बन एकच बॉन्ड आहे सिग्मा, कार्बन कार्बन एकच बॉन्ड आहे सिग्मा, कार्बन कार्बन फर्स्ट बॉन्ड सिग्मा, कार्बन कार्बन सेकंड बॉन्ड पाय. कार्बन कार्बन फर्स्ट बॉन्ड सिग्मा, कार्बन कार्बन फर्स्ट बॉन्ड सिग्मा, कार्बन नायट्रोजन फर्स्ट बॉन्ड सिग्मा, बाकी 2 पाय. कार्बन नायट्रोजन फर्स्ट बॉन्ड सिग्मा, बाकी 2 पाय. करा कॅल्क्युलेट सिग्मा. सिग्मा बॉन्ड किती झाले, सो सिग्मा बॉन्ड्स किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9. सिग्मा बॉन्ड 9. अँड पाय बॉन्ड्स करा कॅल्क्युलेट, 2 2 4 5 6 7 8 9 9. सो 9:9 म्हणजे सिग्मा एस टू पायचा रेशो येतो 1:1. दॅट इज द 9:9. हा होता आपला फर्स्ट टॉपिक, कॅल्क्युलेशन ऑफ सिग्मा अँड पाय बॉन्ड्स. ठीक, आजचं सेकंड पॉइंट आहे आपला डिग्री ऑफ कार्बन, डिग्री ऑफ कार्बन अँड डिग्री ऑफ हायड्रोजन. जर कार्बन एकच कार्बनला कनेक्टेड असेल, if carbon is attached only with one carbon, then it is called as the primary carbon. If carbon is attached with the 2 other carbon, then called as the secondary carbon. If carbon attached with the 3 other carbon, called as tertiary carbon. And carbon attached with 4 other carbon, then called as the quaternary carbon. Statement लिहितो. If carbon is attached only with one carbon,
then it is called as the primary carbon. If carbon is attached with two carbon, then it is called as the secondary carbon. If carbon is attached with the three other carbon, then it is called as the tertiary carbon. And if carbon is attached with the four carbon, then it is called as the quaternary carbon. And if carbon is attached with the five other carbon, नाही होऊ शकत कारण कार्बन 4 बॉन्ड बनवतो. ठीक. सो प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन, टर्शरी कार्बन, क्वाटर्नरी कार्बन. दॅट्स इट. एवढाच वाला पार्ट आहे. ठीक आहे. एक्झाम्पल घेऊयात, अजून बेटरली समजेल एक्झॅक्टली काय लिहायचंय, काय सांगायचंय. एक्झाम्पल्स काय बडबडलो एक्झॅक्टली पहा. लेट एक्झाम्पल प्रोव्हाइड केलेत आपल्याकडे इथेन. CH3 सिंगल बॉन्ड CH3. हा कार्बन नंबर 1 आहे, हा कार्बन नंबर 2 आहे. कार्बन नंबर 1 फक्त एकाच कार्बनला अटॅच आहे, दॅट इज द कार्बन नंबर 2. सो कार्बन नंबर 1 एक प्रायमरी कार्बन आहे. सिमिलरली कार्बन नंबर 2 सुद्धा एकच कार्बनला अटॅच आहे, दॅट इज द कार्बन नंबर 1. सो कार्बन नंबर 2 एक प्रायमरी कार्बन आहे. सेकंड एक्झाम्पल, लेट मी कंपाऊंड लिहिला CH3 CH2 CH3 मिथेन इथेन प्रोपेन. ठीक. सो कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 1 फक्त एकाच कार्बनला कनेक्टेड आहे. सो हा वाला कार्बन प्रायमरी कार्बन आहे. कार्बन नंबर 3 सुद्धा एकाच कार्बनला कनेक्टेड आहे. सो हा सुद्धा प्रायमरी कार्बन आहे. पण मिडल कार्बन, कार्बन नंबर 2 राईट साइड कनेक्टेड आहे, लेफ्ट साइड कनेक्टेड आहे. सो मिडल कार्बन 2 कार्बनला कनेक्टेड आहे. सो इट इज सेकंडरी कार्बन. सिंपल बाय डेफिनेशन. ठीक. नेक्स्ट वन एक्झाम्पल, हा वाला एक्झाम्पल आहे. कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3 अँड अप्लाय टू कार्बन नंबर 4. कार्बन नंबर 1 फक्त एकाच कार्बनला कनेक्टेड आहे, दॅट इज द कार्बन नंबर 2. सो कार्बन नंबर 1 एक प्रायमरी कार्बन आहे. कार्बन नंबर 3 एकाच कार्बनला कनेक्टेड आहे, दॅट इज द कार्बन नंबर 2. सो कार्बन नंबर 3 एक प्रायमरी कार्बन आहे. कार्बन नंबर 4 एकाच कार्बनला कनेक्टेड आहे, दॅट इज द कार्बन नंबर 2. सो हा सुद्धा एक प्रायमरी कार्बन आहे. कार्बन नंबर 2 पहा 1 ला कनेक्टेड आहे, 3 ला कनेक्टेड आहे, 4 ला कनेक्टेड आहे. सो कार्बन नंबर 2 टर्शरी कार्बन आहे. नेक्स्ट वन एक्झाम्पल, लेट कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4 अँड कार्बन नंबर 5. कार्बन नंबर 1 फक्त एकाच कार्बनला कनेक्टेड आहे, दॅट इज द कार्बन नंबर 5. सो कार्बन नंबर 1 एक प्रायमरी कार्बन आहे. कार्बन नंबर 2 ही एकाच कार्बनला कनेक्टेड आहे, दॅट इज द कार्बन नंबर 5. सो हा वाला प्रायमरी कार्बन आहे. कार्बन नंबर 3 एकाच कार्बनला कनेक्टेड आहे, द कार्बन नंबर 5. सो हा प्रायमरी कार्बन आहे. कार्बन नंबर 4 एकाच कार्बनला कनेक्टेड आहे, कार्बन नंबर 5. सो हा वाला एक प्रायमरी कार्बन आहे. कार्बन नंबर 5 पहा 1 ला कनेक्टेड, 2 ला कनेक्टेड, 3 ला कनेक्टेड, 4 ला कनेक्टेड, 4 ला कनेक्टेड आहे. सो इट इज क्वाटर्नरी कार्बन. CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. हा वाला एक्झाम्पल आहे. सो हा कार्बन एकाच कार्बनला कनेक्टेड आहे, सो हा झाला प्रायमरी कार्बन. हा वाला कार्बन 2 कार्बनला कनेक्टेड आहे, सो हा झाला सेकंडरी कार्बन. हा वाला कार्बन एकाच कार्बनला कनेक्टेड आहे, सो झाला प्रायमरी कार्बन. नेक्स्ट वन एक्झाम्पल अल्काइन लिहूयात. CH3 C ट्रिपल बॉन्ड C अँड CH3. हा वाला कार्बन एकच कार्बनला कनेक्टेड आहे, सो प्रायमरी कार्बन. हा वाला कार्बन एकच कार्बनला कनेक्टेड आहे, सो प्रायमरी कार्बन. हा वाला कार्बन 2 कार्बनला कनेक्टेड आहे, सो इट इज सेकंडरी कार्बन. हा वाला कार्बन 2 कार्बनला कनेक्टेड आहे, सो सेकंडरी कार्बन. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, लेट आपण लिहिलात अल्डिहाइड. CH3 C डबल बॉन्ड O H अल्डिहाइड. सो हा वाला कार्बन एकच कार्बनला कनेक्टेड आहे, प्रायमरी कार्बन. हा वाला कार्बन एकच कार्बनला कनेक्टेड आहे, प्रायमरी कार्बन. नेक्स्ट एक्झाम्पल लेट बनवला मी कीटोन. CH3 C डबल बॉन्ड O CH3 ऍसिडोन. हा वाला कार्बन एकच कार्बनला कनेक्टेड आहे, सो प्रायमरी कार्बन. हा वाला कार्बन एकच कार्बनला कनेक्टेड आहे, प्रायमरी कार्बन. हा वाला कार्बन 2 कार्बनला कनेक्टेड आहे, सो इट इज सेकंडरी कार्बन.
लेट बनवला इथर CH3 ऑक्सिजन CH2 and CH3. सो हा वाला कार्बन कुठेच कनेक्टेड नाहीये, नो डिग्री, इट इज मिथाइल कार्बन. हा वाला कार्बन एकच कार्बनला कनेक्टेड आहे, प्रायमरी कार्बन. हा वाला कार्बन एकच कार्बनला कनेक्टेड आहे, प्रायमरी कार्बन. ठीक आहे. नेक्स्ट एग्जाम्पल. हा वाला एक्झाम्पल बनवून दिलेला आहे. अगेन तेच सांगायचं. हा वाला कार्बन एकच कार्बनला कनेक्टेड आहे, सो इट इज प्रायमरी कार्बन. हा वाला कार्बन राईटला कार्बन आहे, लेफ्टला कार्बन आहे, सो सेकंडरी कार्बन. हा वाला कार्बन पहा, इकडे एक कार्बन आहे, अबव एक कार्बन, बिलो एक कार्बन, सो टर्शरी कार्बन. हा वाला कार्बन एक आणि एक दोनला कनेक्टेड, सेकंडरी कार्बन. हा वाला कार्बन एक दोन तीनला कनेक्टेड, टर्शरी कार्बन. हा वाला कार्बन एक दोन तीनला कनेक्टेड, टर्शरी कार्बन. हा वाला कार्बन एक एक दोनला कनेक्टेड, सेकंडरी कार्बन. हा वाला कार्बन 1 2 3 and 4, सो क्वाटर्नरी कार्बन. हा वाला कार्बन एकच कार्बनला कनेक्टेड, सो प्रायमरी कार्बन. हा वाला कार्बन एकच कार्बनला कनेक्टेड, सो प्रायमरी कार्बन. हा वाला कार्बन एक दोनला कनेक्टेड, सेकंडरी. हा वाला कार्बन एक दोनला कनेक्टेड, सेकंडरी. हा वाला कार्बन एक दोन तीनला कनेक्टेड, टर्शरी. हा वाला कार्बन एक दोनला कनेक्टेड, सेकंडरी. हा वाला कार्बन कुठेच कनेक्टेड नाहीये, फक्त नायट्रोजनला कनेक्टेड आहे. नायट्रोजन कनेक्शन नको आहे, कार्बन कार्बनला कनेक्टेड, सो याला बोलतात मिथाइल कार्बन, डिग्री नाहीये. ठीक. हा वाला एक्झाम्पल थोडं सिंपल सिंपल सिंपल, देन थोडा टफ वाला एक्झाम्पल. असे चेक करतात डिग्री ऑफ कार्बन. आता जर विचारला डिग्री ऑफ हायड्रोजन, सो हायड्रोजन कनेक्टेड टू प्रायमरी कार्बन बोलला जाईल प्रायमरी हायड्रोजन. सिमिलरली हायड्रोजन कनेक्टेड सेकंडरी कार्बन बोलला जाईल सेकंडरी हायड्रोजन. हायड्रोजन कनेक्टेड टू दी टर्शरी कार्बन बोलला जाईल टर्शरी हायड्रोजन. अँड हायड्रोजन कनेक्टेड टू दी 4 डिग्री कार्बन नसेल. दॅट्स इट. कारण 4 डिग्री कार्बन म्हणजे पहिले 4 बॉन्ड बनलेले आहेत. सो प्रायमरी हायड्रोजन, सेकंडरी हायड्रोजन, टर्शरी हायड्रोजन कोणत्या वेळेला कार्बनला कनेक्टेड आहे यावर डिपेंड आहे. लेट फॉर एक्झाम्पल इथे बोलूयात, कोणता एक्झाम्पल पाहायचा, हा एक्झाम्पल पाहूयात की यावाल्या एक्झाम्पल मध्ये प्रायमरी हायड्रोजन किती प्रेझेंट आहेत, सेकंडरी हायड्रोजन किती प्रेझेंट आहेत. या प्रायमरी कार्बन बरोबर 3 हायड्रोजन, या प्रायमरी कार्बन बरोबर 3 हायड्रोजन, सो टोटल प्रायमरी हायड्रोजन विल बी इक्वल टू 6. ठीक आहे, 6. आणि या सेकंडरी कार्बन बरोबर 2 हायड्रोजन, सो सेकंडरी हायड्रोजन विल बी इक्वल टू दी 2. ठीक आहे. कुठे आपण कम्प्लीट करू शकतो डावाला पार्ट, कोणता वाला एक्झाम्पल, डावाला एक्झाम्पल. टर्शरी नाही इकडे, येथे होऊयात, क्वाटर्नरीज नाही, हा इथे ठीक आहे. यावाला एक्झाम्पल मध्ये कार्बन नंबर 1 बरोबर 3 हायड्रोजन, कार्बन नंबर 3 बरोबर 3 हायड्रोजन, कार्बन नंबर 4 बरोबर 3 हायड्रोजन, सो 3 and 3 6 and 3 9, सो प्रायमरी हायड्रोजन विल बी 9. करेक्ट. आणि मिडल कार्बन टर्शरी कार्बन त्याच्याकडे एकच हायड्रोजन आहे, सो टर्शरी हायड्रोजन विल बी इक्वल टू दी 1. ठीक. असे चेक करतात डिग्री ऑफ कार्बन अँड डिग्री ऑफ हायड्रोजन. एवढाच पार्ट आपल्याला कव्हर करायचा होता. याचा हवा तर स्क्रीनशॉट घ्या पहिले. क्वेश्चन आहे, क्वेश्चन calculate first total number of sigma and pi bonds, second total number of sigma and pi electrons, third one
डिग्री ऑफ कार्बन चेक करा. अँड फोर्थ वन, डिग्री ऑफ हायड्रोजन चेक करा. हायड्रोजन लिहा की प्रायमरी हायड्रोजन किती प्रेझेंट आहेत तो नंबर, सेकंडरी हायड्रोजन किती प्रेझेंट आहेत गिवन मॉलिक्यूल मध्ये, आणि 3 डिग्री हायड्रोजन किती प्रेझेंट आहेत गिवन मॉलिक्यूल मध्ये. प्रत्येक कार्बनला लिहा की प्रायमरी कार्बन आहे, सेकंडरी कार्बन आहे की टर्शरी कार्बन आहे की क्वाटर्नरी कार्बन आहे. काय एक्झाम्पल लिहतो मी. सेकंड एक्झाम्पल, आणि अजून एक घेऊयात एक्झाम्पल थर्ड वन. दॅट्स इट. 3 एक्झाम्पल. काय करा, नेक्स्ट सेक्शनला आपण अहवाल डिस्कस करून देन पुढे जाऊयात. ठीक आहे. थँक्यू सो मच.